हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवायला शिकूया शेंगोळ्या. बनवायला अतिशय सोपी आणि खायला एकदम चविष्ट. चला तर मग साहित्य पाहूया. याला लागेल लाल मिरची, लसूण, जिरे, हिंग, मीठ, शेंगदाणे, चवीनुसार मीठ बरं का. हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. या माझ्या आजी सासू वयाने 75 वर्षाच्या आहेत. आजही खूप स्ट्रॉंग आहेत, इंडिपेंडंट आहेत. आता हे मिश्रण वाटून झालेलं आहे, ते आपण बाजूला काढून ठेवू. हे बघा याचे टेक्स्चर. आता एका परातीमध्ये तेल घालून घेऊ. आता हे हुलग्याचं पीठ लागेल तेवढे घ्या. आता या पिठामध्ये आपण वाटण जे वाटलं आहे ना ते घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. आता अशा पद्धतीने. या आहेत माझ्या आजी सासू. आता हा गोळा असा झाला पाहिजे. कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्या शेंगोळ्या बनवून घ्यायच्या अशा पद्धतीने. मध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता आपण शेंगोळ्या बनवायला घेऊ. हे बघा, आजींना खूप मस्त येतात. आता त्यांना सवय झालेली आहे ना. चकल्यासारखं बनवायचं बरं का. तार तुटली नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता. आता लागेल तेवढे आपण बनवून घेतलेले आहेत. आता कढईतल्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. आता बघू शकता उकळी आलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालू. त्यानंतर 3 ते 4 शेंगोळ्या पहिले आपण त्याच्यामध्ये घालू. त्यानंतर झाकून ठेवू. थोड्या वेळाने ते आपोआप वर येतील. त्यानंतर दुसरा उरलेला हाफ पार्ट घालू. आता हे झाकून. आता हा शिजलेल्या शेंगोळ्यामध्ये जे मिश्रण पहिले उरलं होतं, थोडंसं ठेवलं होतं, त्यामध्ये पाणी घालून ते पाणी शेंगोळ्यांमध्ये घालू. आता ते थोड्या वेळासाठी आपण पुन्हा झाकून ठेवू. अशा प्रकारे आपला बेत, आजचा दुपारचा जेवणाचा बेत झालेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.